कुठल्याही नात्यामध्ये वन ऑफ द रेड फ्लॅग्स इज सायलेंट ट्रीटमेंट बाय वन पार्टनर टू अदर. म्हणजे अबोला धरणं किंवा कमीत कमी बोलणं, कामापुरतं बोलणं, इतर वेळेला इग्नोर करणं किंवा लक्ष न देणं किंवा काही आपल्याला फरकच न पडणं त्या माणसाच्या असण्या नसण्यामुळं. दिस इज वन ऑफ द मोस्ट स्केरी थिंग इन अ रिलेशनशिप अँड शुड बी अवॉइडेड ॲट एनी कॉस्ट. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठल्याही नात्यामध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो. छोट्या मोठ्या कुरबुरी, तक्रारी, भांडणं सर्व नात्यांमध्ये चालू असतात. मात्र जर का या कारणांमुळं जर का एखाद्या माणसाने असं ठरवलं की आता मी नाही बोलणार समोरच्या माणसाशी, नाहीच त्याच्याशी काही संवाद साधणार, सायलेंट ट्रीटमेंट, आणखीन इग्नोर करणं, हे सगळं जर का सुरू झालं तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही. बरेचदा सायलेंट ट्रीटमेंटची सुरुवात जी होते ती समोरच्या माणसाला, आपल्या पार्टनरला शिक्षा देण्याच्या विचाराने सुरू होते. म्हणजे शिक्षा म्हणजे एक्झॅक्टली शिक्षा नाही, पण की माझ्या मनासारखं नाही तू वागत आहेस, तुला कळत नाही आहे किंवा तुला समजत नाही आहे, कळत नकळत तुझ्याकडनं ते होत नाही आहे, मग मला ते आवडत नाही आहे आणि त्यामुळे मी आता तुझ्याशी नाही बोलणार. अशा प्रकारच्या ह्यानी ती सुरुवात होते. इन अ वे समोरच्या व्यक्तीला कळेपर्यंत बराच काळ निघून जातो, आणखीन मग ती ॲक्च्युली त्या समोरच्या माणसासाठी शिक्षा होऊन जाते. Silent treatment is incredibly immature. It shows your emotional immaturity and hence it should be avoided at any cost. And if you don't do that, if you're not able to do that, then there are chances that your relationship is at stake. कधी कधी सायलेंट ट्रीटमेंट ही भांडण टाळण्यासाठी सुद्धा दिली जाते. जसं संवादच नाही झाला तर वादविवादही होणार नाहीत, अशा प्रकारचा विचार केला जातो आणि मग अबोला सुरू होतो. मात्र हे अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येक नात्यामध्ये संवाद होणं, बोलणं, एकमेकांना सांगणं, काही चुकत असेल, काही बरोबर असेल, कुठल्याही प्रकारची तक्रार असेल तर ती बोलली जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण जर बोललो नाही तर आपल्या तक्रारींचा जो आहे तो साठा वाढत जातो, तो हळूहळू पायलप होत जातो आणि मग कधीतरी अत्यंत चुकीच्या पद्धतीने तो बाहेर येतो. त्याच्यापेक्षा त्या वेळेला ते इश्यूज जर का रिझॉल्व्ह केले तर अशा प्रकारे तो साठा होत नाही आणि मग नातं टिकून राहायची शक्यता जास्त वाढते. जर का तुमचा उद्रेक झाला चुकीच्या पद्धतीने तर इट कॅन बी डेट्रिमेंटल टू युअर रिलेशनशिप. आणि हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या आयुष्यात खूप कमी माणसं असतात की ज्यांच्याशी आपली अशा प्रकारची नाती असतात आणि ती नाती टिकून ठेवण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळं आपण केलं पाहिजे असं माझं मत आहे. अ रिलेशनशिप विदाउट कम्युनिकेशन डाईज स्लोली अँड लीड्स टू ब्रेकअप्स. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधा, बोला एकमेकांशी, बोलून गोष्टी सॉल्व करा. न बोलून कुठलीही गोष्ट सॉल्व झालेली नाही. न बोलून केवळ आपल्या मनाचा त्रास, स्ट्रेस वाढत राहतो. त्यामुळे बोला. आणि बोलणं म्हणजे भांडण नाही आहे. आणि जरी चुकून कधीतरी भांडण झालं तरी मान्य करा की कधीतरी वादविवाद होणार, काही ना काहीतरी असं होणार. असं न होता आपलं आयुष्य एका सरळ रेषेत कधीच जाऊ शकणार नाही. आणि म्हणून कम्युनिकेशन करा. सायलेंट ट्रीटमेंट इज अ बॅड ट्रीटमेंट. प्लीज अवॉइड डुईंग इट इन अ रिलेशनशिप.